नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये मॅथ्स 1 यामधील लेसन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 कंप्लीट केलेला होता. आज आपण सोल्युशन्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड. इट मीन्स आपण इथं आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जे आहेत त्याचे सोल्युशन्स हे फॅक्टरायझेशन मेथडने इथं सॉल्व करणार आहोत. सो लास्ट इयर वी हॅव स्टडीड द मेथड्स टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल्स. ओके, म्हणजे गेल्या वर्षी आपण हे जे काही क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल्स आहेत त्याचे फॅक्टर आपण कसे सॉल्व करायचे किंवा फॅक्टर कसे आपण फाइंड आउट करायचे हे आपण पाहिलेलं होतं. आता यावर्षी आपणाला या क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल्स ऐवजी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे सॉल्व करायचे आहेत आणि त्याच्यातून मिळालेले जे सोल्युशन्स आहेत ते आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. सो आपण आता हे जे काही फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायला सुरुवात करूया. सो क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे m² मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. सर्वात पहिल्यांदा काय करायचं की दिलेले जे काही इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जनरल फॉर्ममध्ये आहे का ते पहिलं चेक करून घ्यायचं. तर ते जनरल फॉर्ममध्ये असेल तर आपल्याला सॉल्व करायला सोपं जातं. आता इथं फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करत असताना आपल्याला 3 स्टेप्स इथं महत्त्वाचे आहेत. पहिली स्टेप्स कोणती, तर इथं जो जनरल फॉर्मनुसार ए हा कोइफिशियंट आणि सी हा कॉन्स्टंट व्हॅल्यू या दोघांचा मल्टिपल जो आपण करायचा असतो आणि तो मल्टिपल केल्यानंतर आपणाला असे 2 टर्म शोधायचे की ज्यांचा मल्टिपल हा आत्ता आपण जो ए आणि सीचा मल्टिपल केला तेवढे आले पाहिजेत. आणि त्याच टर्म्समध्ये किंवा तेच टर्म्स घेऊन आपणाला ही जे -14 आहे म्हणजे इथं जी बी या कोइफिशियंटची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपणाला तिथं त्यांचा सम आला पाहिजे. हे दुसरी स्टेप्स. आणि तिसरी स्टेप्स म्हणजे आपण जे चूज केलेले जे 2 टर्म्स असतील ते 2 टर्म्स याच्यामध्ये या BM किंवा इथं BX आपण जो जनरल फॉर्म पाहिलेला आहे ना त्या जनरल फॉर्मनुसार इथल्या असणाऱ्या मधल्या टर्म्सच्या ठिकाणी आपण चूज केलेले दोन्ही टर्म्स त्या ठिकाणी यूज करायचेत आणि हे पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करून घ्यायचे. सो मी आता बेसिक जे सांगितलं ते आपण प्रत्यक्षात एक्झाम्पलमध्ये कसं आपण यूज करणार आहोत ते पाहूया. सो सांगितल्याप्रमाणे आपण काय करायचं, इथं ए या कोइफिशियंटचा असलेला जो टर्म आहे तो इथं किती आहे, कोइफिशियंट किती आहे 1 आहे. सो इथं आपण 1 इंटू सी या कॉन्स्टंट व्हॅल्यू 1 इंटू सी म्हणजेच 13 1 जा 13. सो इथं मल्टिपल आपल्याला किती आणायचं आहे 13 आणायचं आहे आणि त्याचा सम किती आणायचा आहे -14. ओके, मग असे 2 टर्म्स आपणाला शोधायचे की ज्यांचा मल्टिपल आपणाला 13 आला पाहिजे आणि ज्यांचा सम आहे तो -14 आला पाहिजे. असे 2 टर्म्स आपल्याला इथं शोधायचे. आता लगेच आपल्याला लक्षात येत आहेत एकदम इझी आहे. 13 1 जा 13 आणि 13 प्लस 1 14. फक्त आता साईनचा आपल्याला इथं काळजीपूर्वक विचार करावा लागणार आहे. सो इथं आपल्याला +13 आणायचं आहे मल्टिपल. सो इथं आपण दोघांनाही मायनस साईन जर दिलं 13 -1 म्हणजे -13 इंटू -1 13 1 जा 13 मायनस मायनस +13 आणि इथं सुद्धा सेम तेच टर्म्स यूज करून बघायचे. बघा आता मायनस मायनस प्लस 13 प्लस 1 14 आणि ग्रेटर साईन मायनस म्हणजे आपण चूज केलेले टर्म्स दोन्हीही बरोबर आहेत. आता हेच टर्म्स आपल्याला या -14mच्या जागी यूज करायचे. बघा तर आपण आता इथं हे m² आहे असा m² आणि ह्या -14च्या जागी हे दोन्ही टर्म्स त्या व्हेरिएबल बरोबर यूज करायचे. -13m -m 1m म्हणजेच ओनली m प्लस 13 इज इक्वल टू 0 म्हणजे फक्त हे दोन्ही टर्म्स व्हेरिएबल सोबत -14mच्या जागी आपण टाकले. याच्यानंतर काय करायचं, या दोन्हींचे ग्रुप करायचे. आता ग्रुप केल्यानंतर या दोघांमध्ये कॉमन काय निघतोय m. मग ब्रॅकेटमध्ये शिल्लक करेल यातला 1m बाहेर काढला राहिला 1m. ओके, इथला m बाहेर निघलेला आहे म्हणजे इथं राहिले -13
इथं बघा या दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये, काहीच कॉमन नसेल तर कॉमन निघतो 1 आणि मधला जो काही साईन आहे तो साईन आहे असा टाकायचा आणि 1. मग राहिलं काय m. आता नेहमी लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करत असताना हे जे पहिलं ब्रॅकेट आलेलं आहे सेम तेच ब्रॅकेट दुसरं ब्रॅकेट सुद्धा सेम तसंच येत असतं. फक्त आपण पुन्हा टॅली करून बघायचं की आपण मल्टिपल केलेला हा वरचा सेम आलेला आहे का तो. मग आपण हेच ब्रॅकेट इथं जर आपण घेतलं तर चेक करून बघा -1 इंटू m मायनस m मायनस m इंटू -13 आत्ताच आपण केलेला होता मल्टिपल -13 इंटू -1 प्लस 13. सो इथं बरोबर आहे म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट बरोबर आले इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही कॉमन ब्रॅकेट जे आहेत त्या ब्रॅकेटला एकदा घ्यायचं आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर असणारे टर्म्स दोन्ही एका ब्रॅकेटमध्ये टाकायचे इज इक्वल टू 0. आता हे जे दोन ब्रॅकेट्स मिळाले त्या दोन्ही ब्रॅकेटचे दोन वेगवेगळे इक्वेशन्स तयार करून घ्यायचे. m-13 इज इक्वल टू 0 और m-1 इज इक्वल टू 0 म्हणजे दोन्ही ब्रॅकेटसाठी दोन इक्वेशन्स रेडी केले आपण. आता हे -13 अपोजिट बाजूला गेल्यानंतर +13 हे -1 अपोजिट बाजूला गेल्यानंतर +1 असे दोन सोल्युशन्स आपल्याला m इज इक्वल टू 13 आणि m इज इक्वल टू 1. आपण ज्यावेळेस क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल सॉल्व्ह करत होतो तर इथपर्यंतच आपल्याला दोन्ही फॅक्टर्स त्या ठिकाणी मिळत होते. ओके, पण इथं मात्र आपण ज्यावेळेस त्याचे सोल्युशन्स फाइंड आउट करतो त्यावेळेस त्या दोन्ही व्हेरिएबलला आपल्याला व्हॅल्यू मिळवायची असते म्हणून हे दोन्ही सोल्युशन्स मिळाले. फायनली आपण लिहायचे काय देअरफॉर 13 and 1 आर द रूट्स लिहा किंवा सोल्युशन्स लिहा दोन्ही बरोबर आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो या पद्धतीने आपण पहिला जो काही सॉल्व एक्झाम्पल आहे तो सॉल्व केला. कधीही लक्षात ठेवा या 3 स्टेप्सने तुम्ही गेला तर कशाही प्रकारचा डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या तो आपण सहज सॉल्व करू शकणार. सो इथं हे लिहायची गरज नाही. इट इज नॉट नेसेसरी टू राईट हिअर. तुम्ही बाजूला रफ स्केचवरती सुद्धा करू शकता आणि इथं जरी पेन्सिलने केलं तरी सुद्धा ते रॉंग नाहीये. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. सो सेकंड क्वेश्चन 3x² - x - 10 इज इक्वल टू 0. सो आपल्या ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा a आणि c यांचा मल्टिपल करून घ्यायचा. a चा कोइफिशियंट आहे 3, कॉन्स्टंट व्हॅल्यू 10 पण -10 आहे. 10 3 जा 30 सो -30 मल्टिपल आणायचं आहे आपणाला -30 आणि सम किती आणायचं आहे सम आणायचा आहे -1. इथं कोणताच कोइफिशियंट नसेल तर तो असतो 1 आणि साइन सुद्धा बरोबर घ्यायचं. मग अशा दोन टर्म्स आता इथं शोधायचे आहेत आपल्याला की ज्यांचा मल्टिपल आला पाहिजे 30 -30 आणि ज्यांचा सम आला पाहिजे -1. सो 6 5 जा 30 6 - 1 -5 1 आला. फक्त आता साइनचा आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे. बघा नेहमी लक्षात ठेवा मल्टिपल सुद्धा मायनस असेल आणि सम सुद्धा मायनस असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला इथला जो असणारा जो ग्रेटर नंबर आहे त्या ग्रेटर नंबरला मायनस साईन यूज करायचं की जेणेकरून आपल्याला इथं समला सुद्धा मायनस येईल. मग बघा आता 6 आणि 5 असे दोन आपण टर्म्स इथं चूज केलेले आहेत. मग ह्याच्यातला आपण जर ग्रेटरला दिला तर चेक करू 6 5 जा 30 एकाला मायनस साईन असेल तर -30 आणि इथं प्लस मायनस 6 - 5 1 आणि ग्रेटर साईन मायनस म्हणजे आपण चूज केलेले दोन्ही सुद्धा टर्म्स जे आहेत ते टर्म्स काय झाले इथं करेक्ट आहेत. सो आता हे दोन्ही टर्म्स आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये इथला जो मिडलचा जो टर्म आहे याच्या ठिकाणी यूज करायचे. सो काय येणार इथं आता 3x² - 6x + 5x - 10 इज इक्वल टू 0 म्हणजे हे टर्म्स फक्त मिडलला यूज करायचे. आता काय करायचे त्यांचा आपण ग्रुप करायचे. आता कॉमन काय निघेल बघा इथं पण 3x आहेत इथं सुद्धा 3x आहेत कारण 3 2 जा 6 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3x आहेत. सो कॉमन निघला 3x. इथं बघा 3x 1x निघलाय 1x शिल्लक राहिलाय सो x मायनस आता हे इथं 3 2 जा 6 म्हणजे इथं 2 शिल्लक राहिलेला आहे म्हणजे -2. इथं दोघांच्या मध्ये इथं 5 आहे इथं सुद्धा ह्याच्यामध्ये 5 आहे सो कॉमन निघलेला आहे
5. इथं साईन जे आहे मिडलचे जे साईन आहे असं साईन घ्यायचं. आता इथं 5 कॉमन काढला, राहिलं काय, मी सांगितल्याप्रमाणे सेम ब्रॅकेट पुढे येतं x - 2. चेक करून पाहायचं. 5 × x + 5x, 5 × -2 -10 = 0. दोन्ही ब्रॅकेट जे कॉमन आलेले आहेत त्याला एक कॉमन ब्रॅकेट यूज करायचं आणि जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी एक ब्रॅकेट टाकून घ्यायचं = 0. आता दोन्ही ब्रॅकेटसाठी 2 इक्वेशन्स रेडी करायचे. 3x + 5 = 0. सो -2 अपोजिट बाजूला गेल्यानंतर +2. दिस इज द फर्स्ट सोल्युशन. आता हे +5 आहेत, अपोजिट बाजूला गेल्यानंतर -5 होणार आणि हे 3x ला मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला गेल्यानंतर डिवाइड होणार. सो x ची व्हॅल्यू इकडे मिळाली -5/3. एक मिळाला सोल्युशन 2 आणि दुसरा मिळाला -5/3. देअरफॉर 2 and -5/3 are the roots of the given quadratic equation. Okay, this is the second number example. Okay, then next third number example. आता हे थर्ड नंबर एक्झाम्पल तर खूप सोपं आहे. पहा, पहिला आपण काय करायचं, हे दिलेले जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण अरेंज करून घ्यायचं. म्हणजे जे 15y बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत ते इकडच्या बाजूला घ्यायचं. सो 3y² हे प्लस इकडे आल्यानंतर -15y = 0. ओके, सो आता इथं आपल्याला याचे काही टर्म्स शोधायची गरजच नाहीये, कारण ऑलरेडी हे आपण डायरेक्ट इथं दोघांमध्ये कॉमन काढू शकतोय. ठीक आहे, आता इथं 3y आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 3y आहेत, कारण आपल्याला माहिती आहे 5 × 3 = 15. सो इथं आपण याच्यामध्ये डायरेक्ट कॉमन काय काढू शकतो, 3y. y सुद्धा आहे दोन्हीकडं. मग इथं 3y जर कॉमन बाहेर काढला तर आपल्याला इथं एक y शिल्लक राहिला, इथं राहिला 5. चेक करून पाहायचं आपण जे ब्रॅकेटमधून कॉमन काढलेलं जे काही टर्म आहेत ते टर्म्स आणि ह्या दोघांचा मल्टिपल करून आपल्या अगोदरची व्हॅल्यू बरोबर येते का. 3y × y, 3y², 3y × -5 -15y = 0. सो आता ब्रॅकेटच्या बाहेर असणारं त्याच्यासाठी एक इक्वेशन रेडी करून घ्यायचं आणि ब्रॅकेटमध्ये असलेलं एक इक्वेशन रेडी करायचं. सो आता इथं हे 3y ला मल्टिपल आहेत, इथं आल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर y = 0. हे मिळालं फर्स्ट सोल्युशन. आता इथं -5 अपोजिट बाजूला गेल्यानंतर प्लस, हे मिळालं सेकंड सोल्युशन. देअरफॉर 0 and 5 are the solution of given quadratic equation. So this is the third number. Then fourth number. आता फोर्थ नंबर तर खूप इझी आहे. पहा, फक्त तो समजला पाहिजे. पहिला आपण काय करायचं, अरेंज करून घ्यायचं. हे 3 इथं प्लस आहेत, अपोजिट बाजूला गेल्यानंतर मायनस होणार. ओके, आता एक लक्षात ठेवा, आपणाला x² - 3. आता याच्यासाठी आपण काय करायचं, आपला जो फॉर्म्युला आहे कोणता, a² - b², यानुसार आपणाला याला रेडी करून घ्यायचं, म्हणजे तयार करून घ्यायचं. मग आता याचा एक्सपान्शन फॉर्म काय आहे, a² - b²चा, तर a + b आणि a - b. मग या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी या -3 ला पहिला b² फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. मग त्याला जर आपल्याला b² - फॉर्ममध्ये करून घ्यायचा असेल तर आपण काय करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे पहा की -3 आणण्यासाठी आपण इथं किंवा पहिला 3चा विचार करूया. √3 आणि √3 या दोघांचाही मल्टिपल जो आहे तो 3च येतो. तो कसा 3 येतो ते आपण चेक करूया. आपल्याला माहिती आहे, याला जर आपण इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिला √3 ला, तर तो कसा येतो, 3चा √1/2 बरोबर, इंटू 3चा 1/2. कारण रूट साईन असेल तर त्याचा घातांक 1/2 येतो. आणि आपण त्यावेळेस रूल शिकलेलो आहे की ज्यावेळेस दोघांचा बेस समान आहे, दोघांमध्ये मल्टिपल आहे, त्यावेळेस इंडेक्सचा सम होतो. सो 3चा 1/2 + 1/2
2 सो 3. दोघांचा बेस समान आहे म्हणजेच डिनॉमिनेटर समान आहे. डिनॉमिनेटर समान असल्यामुळे आपण कॉमन लिहिला आणि 1 + 1 2 सो 2 1 जा 2 सो 3 चा 1 म्हणजेच किती आली व्हॅल्यू फायनली 3 आली. म्हणून इथं √3 इंटू √3 चा जो काही मल्टिपल असतो तो ओनली 3 येतो. म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू ही -3 पण आपल्याला याला रूट फॉर्म मध्ये जर टाकायचं असेल तर आपण कसं टाकणार आता याला तर x² मायनस रूट साइन म्हणजे 3 आणि त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजेच त्याचा 2 टाइम्स मल्टिपल. मग आता हे झाले का बघा a² - b² फॉर्म मध्ये. मग जर ते a² - b² फॉर्म मध्ये झाले तर आपल्याला त्याचे फॅक्टर्स काय मिळणार. एका ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजेच x + √3 आणि दुसऱ्या याच्यात a - b म्हणजे x - √3. सो आय हॅव राईट हिअर x + √3 सेकंड ब्रॅकेटमध्ये x - √3 = 0. आता हे दोन ब्रॅकेट्स मिळाल्यानंतर आपण दोन्ही ब्रॅकेटसाठी वेगळे इक्वेशन तयार करू. x + √3 = 0 और x - √3 = 0. सो हे +√3 आहे अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस होणार और हे मायनस आहेत अपोजिट बाजूला गेल्यावर प्लस होणार. असे हे दोन सोल्युशन्स आपल्याला मिळाले. x = -√3 आणि x +√3. इथे लिहायचं देअरफॉर -√3 and +√3 आर द रूट्स ऑफ रूट्स लिहा सोल्युशन लिहा दोन्ही करेक्ट आहे. रूट्स ऑफ गिवन quadratic equation. Okay, this is the 4th number example. Then last, take screenshot. Last number 5 number question आपण आता सॉल्व करतोय त्याच्यातला. आता हा क्वेश्चन थोडासा चॅलेंजिंग आहे. तितकासा चॅलेंजिंग नाहीये, फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण त्याच्यासाठी त्याचे जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण कसे पाडणार आहोत. ते एकदा लक्षात आलं की आपण सहज सॉल्व्ह करू शकणार आहे हे सुद्धा एक्झाम्पल. पहिल्यांदा याला अरेंज करून घ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. सो 6 √3x² + 7x हे प्लस आहे तिकडे आल्यानंतर -√sin3 = 0. ओके, आता आपल्या ठरल्याप्रमाणे की a हा कोइफिशियंट आणि c हा कॉन्स्टंट या दोघांचा मल्टिपल करून घ्यायचा. मी इथं बाजूला करून घेतोय कारण रूट साइन असल्यामुळे थोडंसं तुम्हाला डिफिकल्टीज इथं येऊ शकतात. सो इथं बघा 6 √3 × √3 फक्त हे मायनस आहे हे लक्षात ठेवा. एक मायनस साइन असेल तर येणारा मल्टिपल हा नेहमी मायनसच येतो. ठीक आहे, बघा ह्या दोघांचा इथं मायनस साइन घेतो मी. आता या दोघांचा मल्टिपल करायचा आहे. ह्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं पहा की √sin3 आणि √sin3 यांचा मल्टिपल किती आणलेला होता आपण 3 येतो. मग इथं सुद्धा आपण आता √3 आणि √3 यांचा मल्टिपल जो आहे तो 3च येणार आहे. सो 6 इथं -1 येत, सॉरी 6 1 जा 6 इथं -6 आलं आणि हे √3 × √3 इथं 3 आला. सो पहा आता इथं 6 3 जा 18 -18 आलं का बरोबर. इथं आपणाला जो मल्टिपल आहे तो मल्टिपल किती आणायचा आहे आता -18 आणायचा आहे. मग लक्षात ठेवा आता इथं आपल्याला टर्म शोधायचे आहेत. मल्टिपल आणायचं आहे -18 आणि सम आणायचं आहे +7. असे दोन आता आपल्याला इथं फॅक्टर शोधायचे. इथं मल्टिपल इथं सम. सो आता फॅक्टर्स आपण टर्म्स त्याच्या आपण आता शोधूया. आता टर्म्स शोधत असताना आपल्याला इथं खूप काळजीपूर्वक आता टर्म शोधावे लागणार आहेत. कारण आता मल्टिपल तर -18 आणायचं आहे आणि सम तर आणायचं आहे 7. असे दोन टर्म्स आपल्याला इथं शोधायचे. ओके, सो आता बघा खूप इझी आहे. 9 2 जा 18 9 मधून 2 गेले 7 राहिले. सो 9 आणि 2 हे तर कन्फर्म झाले दोन टर्म्स. फक्त आता साईनचा विचार करावा लागणार आहे. इथं आपल्याला प्लस आणायचं आहे आणि इथं मायनस आणायचं आहे. मग लक्षात ठेवा मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं ज्यावेळेस दोघांकडेही मायनस साईन असेल त्यावेळेस ग्रेटर साईनला मायनस द्यायचं. पण इथं फक्त मल्टिपलला असेल तर आपण इथं स्मॉल नंबर जो आहे त्याला मल्टिपल देऊन पाहूया.
9 टू जा 18 मायनस 18 आणि प्लस मायनस मायनस 9 मायनस 2 7 आणि ग्रेटर साइन प्लस. सो इथं फॅक्टर टर्म्स काय मिळाले 9 अँड मायनस 2. सो आता राईट करायचे इथं जे मिळालेले आहेत ते दोन्ही 6√3x² प्लस 9x मायनस 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. सो इथं एक ग्रुप आणि इथं एक दुसरा ग्रुप. आता ह्या दोघांमध्ये कॉमन आपल्याला काहीही दिसत नाहीये. मग आपल्याला कॉमन जर दिसत नाही तर आपल्याला या 9xचं कन्व्हर्जन √3 फॉर्ममध्ये करून घ्यावं लागणार आहे. मग आता कसं करणार आपण इथं बघा काय करायचंय 9xला आपणाला √sin3च्या फॉर्ममध्ये करायचंय. मग आता काय येऊ शकतं बघा आता 3√3x इंटू आपण √sin3 केला तर बघा आता आपण ह्याच्या पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये मी दाखवलं होतं √sin3 आणि √sin3 यांचा जो मल्टिपल आहे तो किती येतो 3 येतो आणि 3 1 जा 3 इथं 1 असतो ना नेहमी. सो 3 1 जा 3 आणि x आहे तो इथं x ला टाकून द्यायचा. सो 3 3 जा 9x. ओके म्हणजे आपणाला इथं 9xचं आपण √sin3 फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलं की जेणेकरून आपणाला इथं या दोघांमध्ये कॉमन काढता येईल. आता हे जे मिळालेले आपणाला जे दोन टर्म्स आहेत ती इथं या 9xच्या जागी आपण लिहून घेऊया. 6√3x² प्लस 3√3x इंटू √3 हे पुढचे आहे असं. ओके आता पहा आता यांच्यातून आपणाला कॉमन काढायला सोपं जाईल. बघा इथं आपणाला काय दिसतंय बघा 3√3 आणि इथं पण 3√3 आहे कारण 6 ची जर फोड आपण केली तर 2 3 जा 6 होते म्हणजे इथं 3 आहेत. कॉमन काय निघणार मग 3√3 आणि इथं x आहे इथं पण x आहे म्हणजे x कॉमन निघणार आहे. मग राहिलं काय शिल्लक बघा आता इथं आपण 3 2 जा 6 म्हणतो म्हणून इथं जर 3√3 जर कॉमन निघलं तर राहिला 2 आणि x² मधला एक x शिल्लक राहिलेला आहे. आता इथं काय राहिलं हे पूर्ण कॉमन निघलंय बाहेर मग इथं राहिलेला √3 प्लस √3 इथं शिल्लक राहिला. आता ह्या दोघांमध्ये सुद्धा काहीच कॉमन नाहीये. मग कॉमन नसेल काही तर ह्या दोघांमध्ये आपण 1 कॉमन काढतो. आता राहिलेल्या ब्रॅकेटमध्ये बघा आपण ह्याच्या पूर्वी सांगितलेलं इथं जे ब्रॅकेट येतं तेच इकडं पण ब्रॅकेट येतं म्हणजे 2x प्लस √3. चेक करून पाहूया या दोघांचा मल्टिपल सेम येतोय का. 2x इंटू -1 मायनस 2x 2 1 जा 2 मायनस 2x. सो -1 इंटू √3 मल्टिपलमध्ये एका नंबरला जर मायनस असेल तर मल्टिपल येताना मायनस येतो. सो √3 इंटू -1 मायनस √3 इज इक्वल टू 0. आता दोन जे सेम ब्रॅकेट आहेत त्यांच्यासाठी कॉमन ब्रॅकेट एक घ्यायचा 2x प्लस √3 एक आणि जे बाहेरच्या संख्या आहेत त्यांच्यासाठी 1 -1 इज इक्वल टू 0. आता या दोघांच्यासाठी सेपरेट इक्वेशन बनवायचे 3√3x मायनस 1 इज इक्वल टू 0. सो आता पहा हे √3 प्लस आहे अपोजिट बाजूला गेल्यानंतर मायनस झाले. हे 2 मल्टिपल आहेत इकडे आल्यानंतर डिवाइड झालं. सो x इज इक्वल टू मायनस √3 अपॉन 2 और हे -1 अपोजिट बाजूला गेल्यानंतर +1 आणि हे 3√3 इथं मल्टिपल आहेत अपोजिट बाजूला गेल्यानंतर डिवाइड होणार. सो व्हॅल्यू मिळाले आहेत आपल्याला काय दोन्ही सोल्युशन x इज इक्वल टू मायनस √3 अपॉन 2 x इज इक्वल टू 1 अपॉन 3√3. सो लिहायचं देअरफॉर मायनस √3 अपॉन 2 अँड 1 upon 3√3 are the solution of given quadratic equation. ओके बघा हे जरी रूट साइन मध्ये एक्झाम्पल दिलं असलं तरी सुद्धा जर त्याची आपण व्यवस्थित फोड केली तर आपल्याला काही अवघड याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे खूप काळजीपूर्वक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर हे सॉल्व्ह होतं. असं याच्यामध्ये डिफिकल्ट असं काही नाहीये. सो इथं सॉल्व्ह एक्झाम्पल आपले सगळे
जे 5 सॉल्व एक्झाम्पल होते ते सगळे आपण सॉल्व केलेले आहेत. आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे, म्हणजे त्यांनाही हे जे काही आपण सॉल्व एक्झाम्पल सहित जे प्रॅक्टिस सेट सॉल्व करतोय त्यांचा फायदा होईल. धन्यवाद.